आज मी तुम्हाला फुगाबाईची माहिती देणार आहे। ब्लाउजलाही करू शकता फुगाबाई, फ्रॉकला करू शकता, इतर कुठल्याही कपड्यात तुम्हाला फुगाबाई करता येते। तर ही आपली प्लेन बाई आहे, नेहमीची बाई। नेहमी साधी बाई कागदात कापून घ्या। आता फुगाबाई म्हटलं तर ह्याला चुन्या घेतल्यावर जमणारच नाही ना आपल्याला, याची रुंदी कमी पडेल। म्हणजेच काय, चुन्यांसाठी या बाजूला आपल्याला कापड वाढवावं लागेल। तर मी दुसऱ्या कागदावर फुगाबाई कापणार आहे। फुगाबाईला या बाजूला चुन्या लागणार, इथे चुन्या लागणार, इथे चुन्या लागणार आहे, म्हणून आपण मुळातच ही रुंदी वाढवलेली आहे। या बाजूला आपण 1.5-2 इंच उंची जास्त घेतलेली आहे। या बाजूला ब्लाउज साठी 1.5 ते 2 इंच रुंदी जास्त घ्यावी लागेल। फ्रॉक असेल तर ही रुंदी थोडी अजून जास्त घ्यायला लागेल, याप्रमाणे एवढी रुंदी जास्त लागेल। ब्लाउजला 1.5-2 इंच रुंदी पुरेल आणि वरच्या बाजूला पण 1 इंच उंची येथे जास्त आहे। आता याप्रमाणे आपण बाईचा आकार देणार आहोत। इथे सरळच येणार आहे, ही बाजू सरळ येणार आहे। येथे दोन्ही मुंड्यांचा एकच आकार कापणार। फुगाबाईला दोन्ही मुंड्यांचा एकच आकार आपण कापणार आणि ही बाजू सरळ ठेवणार। तर याप्रमाणे आपण येथे रुंदी जास्त ठेवलेली, वर 1 इंच जास्त ठेवून दोन्ही मुंड्यांचा एकच आकार दिलेला। आता या बाईला इथे नॉच मारून घ्या। खालच्या बाजूला इथे बरोबर इथे नॉच मारून घ्या। ही बाई तुम्ही डायरेक्ट कापडावर पण कापू शकता। याप्रमाणे बाही उघडून येथे मोठी टीप मारून घ्या। वरच्या बाजूलाही मोठी टीप मारून घ्या। येथे टीप मारून घ्यायची, मोठी टीप, आणि खालच्या बाजूलाही टीप मारून घ्या। म्हणजे याप्रमाणे येथे चुन्या जमा। चुन्या घेण्यासाठी येथे वरच्या बाजूला चुन्या जमा होतील आणि खालच्या बाजूला इथे चुन्या जमा। याप्रमाणे फुगाबाई तयार आहे आणि याला खाली पाइपिंग वगैरे काहीतरी तुम्हाला लावून घ्यायला, पाइपिंग किंवा पट्टी। ही फुगाबाई याप्रमाणे तयार।